बोला ना, आता का गप्पा आहात? का तुम्हाला काय बोलायचंच नाहीये? अहो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडताय. तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही का हो? भांडत्यात आहे का काही? वरून माझंच तोंड दिसतं. जाऊ दे, मला ना काय बोलायचंच नाही. तुम्ही इथं काय करताय? कुठं काय? मी किचन मध्ये जात होतो, तर तुमचा मोठा आवाज आला म्हणून बघितलं तुम्ही काय बोलताय. बघायला? अहो, बघायला आला होतात की आमचं बोलणं ऐकायला आला होतात सासूबाई? अगं बाई, बोलत होतीस? अगं माझ्या पोराशी भांडत होतीस, ऐकलं मी ते. अहो सासूबाई, तुमचा मुलगा वागतोच तसा, त्याला मी तरी काय करणार? ए बाई, तूच काहीतरी बोलली असेल माझ्या पोराला, आणि भांडायला असं पण तुला काही कारण लागत नाही. अहो, तुमचा मुलगा आहे तर काय झालं सासूबाई? माझा पण तर नवराच आहे ना. आणि मुळात तुम्ही आमच्यामध्ये का पडताय? अगं असं कसं? माझं पोरग गरीब आहे म्हणून तू काय पण बोलशील वी? अगं मी बरी ऐकून घेईन. अहो सासूबाई, तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये नका पडू. तुम्हाला नाही माहित काही. आणि कसं आहे, नवरा बायकोच्या मध्ये तिसऱ्या व्यक्तीने बोलूच नाही. कारण नवरा बायको थोड्या वेळासाठी भांडतील सासूबाई, पण ते नंतर चांगले होतील. हो, पण तुम्ही माझ्या नजरेत वाईट व्हाल. आणि असंही सासूला सुनेची चुकी दिसणार ना. मुलगा कितीही चुकला तरी त्याची चुकी नाही दिसणार. आणि मला सांगा, असो, तुम्हाला काही सांगून पटणारच नाही, आणि तुमच्या मुलाला सुद्धा.